नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय हे उपासाचे अप्पे. तर पाणी पहिलं असं थोडं गरम करून घेऊन साबुदाण्याची गरम करून भाजून जरासे मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतली. प्रथम आपण हे पाणी थोडं गरम करून त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या याच्यामध्ये पावडरमध्ये टाकूया, म्हणजे थोडं ते भिजेल. शेंगदाणे पण त्यात भाजल्यामुळे शेंगदाण्याची टरफड राहील. जरा थोडा वेळ मिक्स करून घेऊया. गरम पाणी घालून मिक्स करून घेतलं की जरा लवकर होतं. नंतर त्याच्यासाठी काय सामान घेतलंय की हे साबुदाणे भाजून त्याची पावडर करून घेतली, ती आता थोडी गरम पाण्यामध्ये घालून ठेवली. आणि हे घेतलंय शेंगदाण्याचं कूट, 2 आपल्या आवडीनुसार बारीक मिरच्या चिरलेल्या. बटाटे घेतले, एवढं तुम्हाला करायचं असतील त्याच्याप्रमाणे बटाटे घ्यायचे आणि ते असे बारीक अशा हाताने कुस्करून घ्यायचे छानपैकी. बटाटे नीट कुस्करून घ्यायचे, असं छान मॅश करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यावर आपण पॅन ठेवलाय. शेंगदाण्याचं कूट, बटाटा त्याच्यात टाकून घ्यायचा, नीट टाकून आपण असं मॅश करून घ्यायचं नीट व्यवस्थित. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. असं 2 हिरव्या चिरलेल्या मिरच्या, तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त टाकू शकता. आणि चवीनुसार थोडं मीठ. म्हणजे मुलाला हे कामाला रोज सकाळचं देते शनिवारचं, त्याचा शनिवारचा उपास असतो, शनिवारी देते. आज तो घरातूनच काम करतोय म्हणून मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला. विचार करत होते रोज मी कधीतरी दाखवायचा म्हणून. उपासाशिवाय कशाला बनवतोय कोण. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करेपर्यंत इथे आपल्या पात्रामध्ये तूप गरम करायला ठेवूया. अर्धा चमचा टाकायचा, थोडं टाकलं तरी चालेल. तूप गरम होईपर्यंत आपण हे छान मिक्स करून घ्यायचं. हवं असेल तर थोडी तुम्हाला चवीपुरती साखर टाकली तरी चालेल. हे बऱ्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. असा छान गोळा झालाय. तेल पण छानपैकी तापलेलं आहे. तेल म्हणजे तूप, उपासाला आहे ना म्हणून तूप. छान छोटे छोटे गोळे करायचे, जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटे गोळे करायचे असे आणि असे ठेवायचे. छानपैकी असे गोल गोल गोळे करून ठेवायचे. उपासाला रोज सकाळचं करते म्हणून मला मिळत नाही शूट करायला, पण आज वेळ होता, घरी काम करतोय म्हणून शूट करून. आता एकादशी पण येईल, आषाढी एकादशी आहे ना. कोणाला हवे तर मस्तपैकी असे बनवायचे आणि खायचे. रोज ते साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन काय काय जण कंटाळतात. त्यामुळे नवीन काहीतरी वेळ झटपट होण्यासारखं केलं तर जरा जेवेला पण टेस्ट, पोटाला पण चांगलं. थोडं तिखट साबुदाणा कमी वापरलाय, बटाटा जास्त वापरलाय. साबुदाणा बाइंडिंगसाठी टाकला. ते सगळे घालून घ्यायचे छानपैकी आणि मग थोडा वेळ ठेवून द्यायचे 5 मिनिटासाठी. अशा प्रकारे एका बाजूने छान असे बघा मस्त ब्राऊन सारखे छान झाले, शिजलेत. असे पलटी मारून घ्यायचे. पलटी मारून घेतले, दिसायला पण छान दिसतात आणि लागायला एवढे सुंदर लागतात ना, क्रिस्पी. असं वाटतं की उपास रोज करावा आणि रोज खावे. रोज उपास करून केलं तर आपण आजारी पडू. काहीतरी केलं तर छान लागतं हे, बरं वाटतं. मुलांना आवडतं. मुलांना उपास आवडत नाही, पण याच्यासाठी मग वाटतं असं उपास करावा असा. पण मुलांसाठी करायचं आपण काहीतरी वेगवेगळं, रोज नवीन नवीन ट्राय करायचं. माझ्या मुलाच्या तर कामावर सर्व मुलांना आवडतं, मित्रांना त्यांच्या. ते रोज शनिवारी वाट बघत असतात, कधी हा आणतोय गुलगुले आणि आम्ही खातोय. सांगतो जास्त करून दे मम्मा, थोडे कमी पडतात मला. म्हणजे उपासवाल्याला थोडे जास्त लागतात ना. सर्वांनी एक एक उचललं की मग राहणार काय उपासाला. छान ब्राऊन सारखे झाले. एकदम मोठ्या गॅसवर नाही ठेवायचे, मग करपणार ते. एकदम स्लो पण ते शिजत नाहीत लवकर. एकदम मीडियम गॅसवर ठेवून असे छान शिजवून घ्यायचे. कलर पण एवढा छान आला, दिसतात पण छान, रंगीबेरंगी सुंदर. चटणीवर हवी तर चटणीवर खाऊ शकतात. तो दह्याबरोबरच खातो, त्याला दह्याबरोबर खूप आवडतं. दह्याबरोबर आपले असे हे झाले रेडी. आता आपला श्रावण महिना चालू होतोय, उपास चालू होत आहेत. वेगवेगळे पदार्थ करून खायचं छान छान. अशा प्रकारे खायला तयार, एकदम छान क्रिस्पी. किती छान दिसतात आहे, एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट. गरम गरम खायला चांगले ते छान झाले. त्याच्याबरोबर दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात.